हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 15 अध्यायो सगळे भगवद्गीतेचे एक मुख्य जावन आशिल्ले अध्याय म्हणून येतं ते पुरुषोत्तम योगांतू परमात्माले एक सर्वोत्तमत्व म्हळ्यार कसले म्हूण परमात्मो सांगतरस थंय जगत वृक्षाचे एक विशय परमात्मो सांगता. तशी एक जगत्य संसार म्हळ्यार एक वृक्ष म्हूण जाल्यार ताका मूळ परमात्मो म्हणटा तो. तशीची ताजे कांड ताजे रेंबे गेल्लो सकडी इतर देवते देव मनुष्य तिर्यक योनी हे पुराय तांचो चिगूर येतर आसता. म्हळ्यार हे जनन मरण रुपाचे एक संवसारान तो मनुष्य येतर आसता म्हूण जाल्यार ताका कारण ती आशी म्हणलेली चिगुरू. तशीची पाल्ल्या रुपारी वेद आसाची पाल्ली कशी रुखाक एक जाय आशिल्लें सत्व दिवन फल मेळचे तशी करतकी तशीची हे वेद ज्ञान आमी पावली म्हणजे जाल्यार मुक्ती म्हळ्यार फल पावयत म्हूण म्हणलेली एक विशय परमात्मा आमकां हांगा अर्जुनाक निमित्त करून सांगतरस. तशीची कालचे दिसा आमी पळयले विश्वेश्वर तीर्थ श्रीपादांनी यथा हि स्कंदशाखानां तरो मूलावसेचनम् एवं आराधनं विष्णोः सर्वेषां आत्मनश्च हि म्हणलें म्हळ्यार आतांची जन कसल करताची म्हळ्यार आशा ह्या जाय ते जाय म्हूण म्हणलें मोहाक तेमे गेले हेमे गेले म्हूण म्हणलें मोहाक वश जावन इतर देवतेंकची शरण वताची तांगेले काम्यार्थ पुर्ती करून घेवचे खातीर शिवाय वृक्षाचे मूळ जावन आशिल्ले परमात्माल चिंतन एक वचनाची. कशी वृक्षाचे मुळाक उद्दा घाल्यार सगळे वृक्ष समृद्ध जातकी तशी परमात्माला एक आराधनेन इतर देवते पुरे तृप्त जाताची. तितलेक सान विचारो कळना नशी इतर देवतेंक तृप्ती करूं वचून परमात्माक विसरताचे तसले एक मॅटिरियलिस्टीक जीवनात जनाले म्हूण सकट तांणी सांगलें. मात्र न्ही आतां मनशाल देह मेळ्ळे आमकां ते सार्थक करून घेवपाक जाल्यार आमी कसो प्रयत्न करका म्हूण कृष्ण आतां आमकां सांगतरस अर्जुनाल निमित्त जावन. न रूपम अस्य इह ततोपलभ्यते न अंतो न च आदिः न च संप्रतिष्ठाः अश्वत्थम येन सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. हे वृक्ष आम्ही असंग म्हूण म्हणलें एक शस्त्रान दृढ जावन दृढ मनान असंग शस्त्रान आम्ही हें वृक्ष छेदन केल्या मात्र आमकां परमात्मा मेळटा. कसो तें परमात्मा म्हळ्यार तथा पदम तत्परिमार्गितव्यम तें परतत्व म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः तैचम कलल जन जो परमात्मा पाविल जन वापस हांगा येनाची वापस येनाची. तसले एक जन्म मरण रूपी संसाराचे प्रयाण कोण शूर केला की ते अनादि पुरुष सनातन जावन आशिल्ल्या परमात्माक शरण जावन हांगा दुखून मुक्त लोका वच्चाक प्रयत्न करका. आतां हे संसार रूपी वृक्ष कशें आसा म्हूण कळ्ळें. ताजी छेदन असंग शस्त्रान कोरका म्हूण म्हणलें. हें असंग शस्त्र म्हूण म्हळ्यार कसं न्ही हें पळया आमी. छेदन कशें करचें संसार रुपी वृक्षाचें म्हळ्यार
आम्ही निरंतर सत्शास्त्राचे अध्ययन कोरका परमात्माल विषयी सांगचित असले परमात्माल तत्वज्ञान दिवचित असले परमात्माल काणी महिमा सांगचित असले ग्रंथ पुराण आज अध्ययन कोरनो निरंतर मनन कोरनो परमात्माल चिंतन करून परमात्मा पावच्या पळका म्हळ्यार परमात्माला एक अपरोक्ष ज्ञान घेवच्याक पळका हे अपरोक्ष ज्ञानांत दोन्ही विध म्हणून सांगून मध्वाचार्य सांगताची एक बिंबापरोक्ष म्हणून म्हळ्यार परमात्माले एक ज्ञान म्हळ्यार आम्ही त्या परमात्मा कसले कल्पन करनीची परमात्मा म्हळ्यार एक आमकां गोतस ते एक परमात्मा निरंतर चिंतनेन परमात्मा खंयची एक रुपार ताका दर्शन दिता हें बिंबापरोक्ष तेच एक बाह्यापरोक्ष म्हळ्यार आम्ही खंयची एक रूप मनांत दवरून घेवन त्या परमात्माले ध्यान करतना स्थूल मनान तो परमात्मा आमकां दिसचे आतां ध्रुवाक बाह्यापरोक्ष नारदान ताका खंयचे रूप परमात्माल चिंतन करूं सांगिल्लें तेच कोरून ताका परमात्मो तशी प्रत्यक्ष जालोलो तेच ಕೆಲವು ಜನ परमात्मा कशेंच म्हणून गोतना तसले जन परमात्माले लीला अध्ययन मनन करून कडेर परमात्मा तांकां खंयची एक रुपार प्रत्यक्ष जाता बिंबापरोक्ष म्हणून म्हणटाचे तशीची स्थूलः रद्गुहापरोक्षस्तु बाह्यस्याद अपरोक्षतः स्वरूपचक्षुषा दृष्टिः अपरोक्षक इतिरियते म्हणून म्हळ्यार स्थूल आम्ही खंयची रूप परमात्माले एक रूप मना दवरून आराधन केलें म्हणजे आमगेल्या स्थूल मनान तो बाह्यापरोक्ष ज्ञान जाता तशीची परमात्माल चिंतन निरंतर करतना तागेलें स्वरूप ज्ञान जाता दोन्ही अपरोक्ष ज्ञानाची हांगा कृष्ण जगत म्हळ्यार वृक्षाचे एक परिपूर्ण विवरण जाल्यार स्पश्ट विवरण ताणें दिला वरलेल कडेन आमी हाचे पयशी फुडें हे विशयो ಸ್ವಲ್ಪ जावन ताणें वर्णन केलें आयकल्याची हाचे पयशी फुडें गीतेंत ह्या विशय पुरय आमकां मेळ्ळा इतले सकाळी सांगले नंतर कृष्ण हांगा एक सूक्ष्म विचार आमकां सांगता पळया की दोळतय आमी हे प्रपंचाचे सर्व कार्यांत आसक्त जावन आसता की आसक्त संग तेच विशयाचें चिंतन करचें खंयच्या विशयांत आमकां आशी जाता त्याच विशयांत आमी आसक्त जाताची खंयची केदोळतय आमी हे जगत्याचे सर्व विशयांत आसक्त जावन आसता की तेदोळतय आमकां परमात्माले एक दर्शन जेवचें साध्य ना कोण असंगिकी असंगशस्त्रेण दृढेन चित्वा म्हणली पळय तशी कोण असंगिकी कोण अनासक्तकी तांकां मात्र परमात्मा दिसता आतां खंयचे असंग शस्त्र असंग म्हळ्यार कसं न्ही म्हणून खंयचे एक विशय आमी परिपूर्ण जावन अध्ययन कोरका म्हळ्यार त्या विशयाचे सूक्ष्माती सूक्ष्म विचार समीत आमकां कळका कशी तें म्हळ्यार आतां आमी मास्टर आमकां कसो की एक मॅथ्स प्रॉब्लम शिकयता म्हण लिखया स्टार्टींग एक स्टेप म्हणटा पळय थंय दुखून एंड उडू जायना ताका स्टेप बाय स्टेप आमी ते मॅथ्स प्रॉब्लम सॉल्व करचे स्टेप बाय स्टेप येवका जाता खंय एक स्टेप चुकला न्ही आमकां ते प्रॉब्लम चुकून वचूं पुरो ताजे खातीर ताका म्हणचें सूक्ष्माती सूक्ष्म अध्ययन स्टेप बाय स्टेप आमी परमात्माक विशयो अर्थ करून घेवका पळोवका शिवाय कसं की एक ಸ್ವಲ್ಪ काळ ध्यान केले कुडले आमकां परमात्मा मेळ्ळो म्हण लेखल्यार तें साध्य ना तितले वगी परमात्मा मेळना कशी एक सांगची जाल्यार समुद्रांत कितले की जलचर आसतात न्हय कितले की झडकी आसताची कितले की तिमिंगील आसताची कितले की सकडी समुद्राचे आळतय मस्त सकडे जलचर आसताची जाल्यार त्या जलचराक सगळे समुद्र म्हळ्यार कसो म्हूण कळतवय ना तशीची आमकां जाल्यार ह्या प्रपंचाचे पूर्ण विशय खंडित कळना आमगेलें परिपूर्ण आयुश्य समची आमी वर्ल्ड टूर करून प्रति एक गांव भोंवची जाल्यार आमकां परिपूर्ण आयुश्य कळना पावना म्हणटना हें एक वर्ल्ड न्ही असल कितले की ब्रह्मांड हें आमी भूलोक मात्र पळोवच्याक आमगेलें आयुश्य पावना म्हणली नंतर एक ब्रह्मांडांत तितली ग्रह तितली देवते सुचे तितली लोक आमकां आयुश्य खंय पुरो म्हणटना परिपूर्ण जावन कोणाकय परमात्माल विशयो अर्थ करून घेवचें जायना आयकुच्याकय आयुश्य पावयच ना तशें जावन हे पुरे कारण जाल्यार परमात्माक एक परमात्माल ज्ञान पावच्याक कितले की जन्म वचच्या पुरो आमकां
कितलींय सकाळी सूक्ष्म विशय आमकां गोतून नातिल आसता. ह्या प्रपंच कशी सृश्टी जाल्लें, प्रळय म्हळ्यार कसं न्ही, प्रळय आवळार ती सृश्टी कसं जाता, खंय वता, वपास येता म्हूण जाल्यार त्या सृश्टी सूर जाता म्हूण जाल्यार ताका कारण कोणूय ना म्हूण जाल्यार वपास सृश्टी प्रारंभ जावची कशी. हें ग्रह पुरे आकाशांत रब्बूनच न्हू, हाका आधार कोण दिता, खंय पळनाय तें असल पुरे. आमी शिकतर आसतनाची सुर्याल सुत्तूची ग्रह घुंवता म्हणटना आमकां आश्चर्य जाता आशिल्लें. ते ग्रह घुंवता म्हूण जाल्यार ते कशी ते पळनाय तेका आमी जाल्यार आकाशा वयर राबल्यार पडटात न्हू मागीर, आमकां रब्बू कसले आधार आसना न्हू. हें पुरे चिंतन येता आशिल्लें. स्कुलांतू आमकां सूर्यमंडला सुत्तू ते 7 ग्रह कोरून सायन्स प्रोजेक्टांत कोरून दाखयता. ताका प्रति ग्रहाक एक सुर्या सुत्तू एक सरी कट्टो घालून ते सरी एक कनेक्शन दितलीची प्रति ग्रह सुच कडेन. आमी कसलें म्हळ्यार परमात्माने अशीच एक सरी आधारार त्या बुयांनी दवरला दिसता. कितली गट्टे सुका ती सरी बुंयचेर आमी इतली जनसाची कितली जड आसाची ती बुंय पडना अशें आमकां जाल्यार तसल सरी देवान कितली थोरी दिवन सुका असल पुरे सरी न्ही तें व्हडले लोखंडा भीम दिवन सुका असल पुरे आमकां आलोचना कशें की आलोचना तेदना तेन्ना चेरडूपण जाल्यार आत्त वयन तें एक विचित्र दिसता. परमात्मो आधारू आश्रयू म्हणटाच आमी खंडीत वय ह्या ग्रहाक एक सूर्य न्ही, एक ब्रह्मांड न्ही, अनेक कोटी ब्रह्मांड आधरसून राबला मू तो कशें आसच्या पुरो, तागेले महिम कसलो आसच्या पुरो असल पुरय. आजीकय आमकां मनांतू विचारू असल एक प्रश्न येताची येता. हाका उत्तर खंय मेळटा आमकां. प्रळय कालांतू ते दोळ्याक असल सकट दिसता म्हळ्यार आमकां न्ही जाल्यार ते जाग्यार आशिल्ले ते सकट पळयला म्हळ्यार वय न्हय. परिपूर्ण ब्रह्मांड कोणाकय पळोवचें जायनी म्हूण जाल्यार आस म्हळ्यार वय न्हय. ते दोळ ब्रह्मांड प्रळय कालांतू खंय वता. हें प्रळय कालांतू सर्व उदका भितर बुडून वता म्हूण म्हणटाची, कसलेय दिसना म्हणटाची. जाल्यार कसलेय ना नाशिल्ले तसल प्रळय स्थितीन वापास जगती कशी उद्भव जाता. कांय ना नातल्यार कसलें उपजुचा साध्य आसवें ना. आतां खाली मातीन तूं कसलें उपजना. एक भत्ताचे भात घाल्या मांद्र भत्ताचें झाड उपजता. तसलें तें प्रळय जला दुखून वापास पुनर्सृश्टी सूर्या कयला तांत भितर कसं आस कसलें की आस न्हय. नानातलें साध्य जाता आशिल्लें. ताजे खातीर उपनिशद सांगता आमकां एको वै नारायणो आसीत. ते प्रळय जलांतू एकलो श्रीमन नारायण आशिल्लो म्हूण. प्रळय कालांतू एकलोच प्रळय जलांत आशिल्लो. सर्व लोक बुड्डून पुराय समुद्र वटू गेलो. खंयचो समुद्र, खंयचें उदक, कशी हें बुडलें, तितलें उदक खंय दुखून येयलें हें पुरे आमकां अर्थ जेवचे विशय वे. एक कसं कडी वेदा आधारार नेमिल्लें कोयर कसलें म्हळ्यार प्रळय कालांतू सर्वय तांगेलें स्थूल रूप सोणू सूक्ष्म रूपार आसता. हें आमी आयकलेंच. बीज रुपार तांणी परमात्माला उदरांतू आसताची म्हूण. जाल्यार आमी त्या वेळार पळय जेतना आमी खंयची रुपार परमात्माला उदरांतू आसून आसच्या पुरोची जाल्यार तें आमकां गोत्त आशिल्लें की आमी परमात्माले उदरांतू आसताची म्हूण म्हळ्यार आमगेलें अस्तित्व थंय आशिल्लें म्हूण म्हळ्यार खंयचे जिवाक तेदान गोत्त आसता की ना. वा पुनर्सृश्टी करतना हंत हंत जावन सृश्टी सुरू करता. हंत हंत म्हळ्यार स्टेप बाय स्टेप कशी सुरवेक लक्ष्मीक प्रकृतीची अभिमानी जावन लक्ष्मीक त्रिगुणात्मक प्रकृती सृश्टी करूं सांगता. ती पंचभूत पंचतन्मात्रा ह्या पुरे सृश्टी करता. ती महातत्व जावन आशिल्लें ब्रह्माक, तशीच मनोतत्व जावन आशिल्लें रुद्राक, असल पुरे बुद्धीतत्व जावन आशिल्लें रुद्राणीक अशें पुरे ती सृश्टी करतर वता. वापास लक्ष्मीन सृश्टी करची असल्यार परमात्मान न्हय मे. तेदनाय आमी एका भगवद्गीतेचे एक श्लोक उडगास दवरीत कसलें मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम म्हणून परमात्मान सांगला. मया अध्यक्षेण मेगेले एक अध्यक्षता म्हळ्यार कसं न्ही आवची नियामक मेगेल नियंत्रणा आसून प्रकृती म्हळ्यार प्रकृती अभिमानी जावन आशिल्ली लक्ष्मी सूयते सचराचरम
ती जन्म दिता सुयते म्हळ्यार बळान जावचें ती जन्म दिता सर्व सचराचरम म्हळ्यार सर्व ब्रह्मरुद्र धरून सकळ सृश्टीक हांगाचे तिणेची जन्म दिवचे म्हूण सांगून ताणें म्हणलें. तशीची प्रलय कालांतूय तशीची कशी स्टेप बाय स्टेप शुरजल की सृश्टी तशी स्टेप बाय स्टेप बॅकवर्ड वचून प्रलय जलांतू लीन जाता. तशी हे प्रपंच स्टार्ट जालें केन्ना ताजे मध्य कसलें ताजे अंत्य कसलें केदन जाता जेव सृश्टी केदन जाता हे पळय आमगेले एक मनाक एक कसं म्हणचें आमगेल्या मना अर्थ करून घेवचें जावची साध्य आशिल्लो तसलो विशयूय न्ही हो. तशी कृष्ण सांगता पुराय आतां आमकां इतले विशय कळूक कितले जन्म गेल्यार भावेश ना वय बाय ताजे खातीर कृष्णान सांगचें खंयचे विशय आमकां कळल्यार सर्वय कळल्या वरी जातकी त्या कळचे खातीर परब्रह्माक शरण घेवप म्हळ्यार खंयचे विशय आमकां कळल्यार सर्व कळल्या वरी जाता म्हळ्यार परमात्मा विशय कळल्या पुरो परमात्मा सृश्टी विशय पुरे कळ्ळें आमकां जाल्यार ते कळचे खातीरय तेजे परब्रह्माला न्हू आमी शरण येवका. तशी उपनिषदांतूय तेंचे सांगता यस्मिन् विज्ञाते सर्वमेवं विज्ञातं भवति परमात्माक आमी परमात्मा ज्ञान पावली म्हूण जाल्यार सर्वय आमकां कळल्या वरय जाल्यार तेंची आतां इम्पॉर्टंट कशी परमात्मा ज्ञान आमकां कशी मेळटा. हें जगद वृक्षाचें मूल तो परमात्मो कशें आसा कोण म्हूण कळुका जाल्यार तेंच्यांक परमात्मान सांगिल्लें असंग म्हळेलें शस्त्रान जेवो अनासक्ती म्हळेलें शस्त्रान हें दृढ जावन आशिल्लें तसलें रुकू छिन्न भिन्न कोरून परमात्मा पळोवका जाता म्हणून. तसलें असंग म्हळ्यार कसो न्ही संग म्हळ्यार कसो न्ही अटॅचमेंटाक आमी संग म्हणटाची अति अटॅचमेंट माया मोह हें आमकां पळय हे जगत्यांतू सर्व विशय आमी एटॅच जावन आसताची अति चड एटॅच जावन आसताची. तशी हे अटॅचमेंट माया म्हूण जाल्यार असंग अनासक्ती म्हूण म्हळ्यार डिटॅचमेंट आमी कोणाकय मस्त चाबून घेवचें ना मस्त मोहांत पडूं ना. तशी त्या डिटॅचमेंट म्हूण म्हणटाची हें डिटॅचमेंट म्हूण म्हणलेलें मात्र गूण परमात्मा पावच्याक जेव परमात्मा विशय अर्थ करून घेवच्याक हे डिटॅचमेंट गुणाची मुख्य कारण जाता. परमात्मा खंय आसा म्हळ्यार आमी खंय चमकल वापस एकडे वचचें जायना पळय थंय परमात्मा आसा. तसल्यार परमात्माला वची वाट खंयची सोदूचें जाता की आमकां ना. ताजे खातीर न्हय पुरंदरदासान म्हणलेलें दारी यावुदया वैकुंठके दारी तोरिसया तूं गेलें लोका येवची वाट तुमी न्हू सांगता देवा आमकां सोदूचें जायना. तशें जाल्यार परमात्माले आमी वचका म्हूण जाल्यार परमात्मा लोक खंय म्हूण कळका जाल्यार परमात्माले अनुग्रह आमकां जावका म्हूण जालें पळय बाय. आमी सोदून परमात्माले वची जाल्यार आजी थंय पॉप्युलेशन चड जाता आशिल्लें आतां वतल जनाक वैकुंठांत तूं जागो ना जाता आशिल्लो. तशें जावन परमात्माल प्रितीचे कोण जाताची परमात्माक कोण मस्त शरण येता तांकां मान परमात्मा तागेल्या लोकांत घेता. आतां आमी वाटेर वतल पुराय जन आमगेले घरा कडेन 4 दीस राबून वचचें म्हणटावे ना कितली मस्त प्रितीच्यांक मात्र आमी भितर जागो दिताची घरांत येयाची राब्याची म्हूण वय बाय. कोणें गुर्त नातिल जनाक या 4 दीस आमगे ती राबून वचचें गांवांक कशी येयला आसत न्हू म्हूण कोणें आपयताचे बाय ना. तशीची परमात्मा ताका प्रितीच्या मान तागेल्या लोकांक आपोवन व्हरता वेल्ली नंतर मागीर तांकां तो वापस भायर येवचें सोडना. हांगा राब्या तुमी आमगे ती कर राब्या मिगल मस्त प्रितीत तुमकां आवय पळोवन घेता म्हूण म्हणटा तो. तशी परमात्मान आमकां साधना शरीर दिलें मनुष्य शरीर ते शरिरांतले इंद्रियाचे सदुपयोग आमी करून घेवका. अटॅचमेंट आदी कडेन वचना अशी डिटॅचमेंट येवची तशी त्या इंद्रिय निग्रह आमी करका. तदना परमात्माला अनुग्रह संपादनाची आमगेली एक एम म्हूण लिखून घेवका आमी दृढ मन करून घेवन ज्ञान भक्ती वैराग्य म्हूण म्हणलेलें असंग अनासक्त शस्त्रान हें संवसार म्हणलेलें वृक्ष छेदन केलें म्हूण जाल्यार कोणाल प्राप्ती जाता आमकां म्हूण म्हळ्यार जनन मरण मेळना नातिलें एक
लोकू कोणालपळे ते परमात्माला प्राप्तीचे तमका म्हणून. तशी यदि ज्ञानम न अतिपक्वम सरागम च मनो भवेत तदा स्वर्गादिलोप्ता हि लोकाप्ती संशयस्य क्वचित क्वचित. परमात्मूची सर्वोत्तम म्हण म्हळेले ज्ञान तारतम्योक्त जावन आमकां मनावच का मनान तुला आश उणी जाव का. परमात्माले हे तत्वज्ञानान तुका कसले संशय आसच्यानच. संशय आस म्हण जाल्यार संशयस्य क्वचित क्वचित संशय आस म्हण जाल्यार ताका स्वर्गादी उर्ध्व लोक मेळत शिवाय मोक्ष मेळना म्हूण सांगून मध्वाचार्यांनी सांगला. मोक्ष मेळका जाल्यार तसल्यार परमात्माला वैरी दृढ मन आसूं का, तारतम्य ज्ञान जाव का. तारतम्य ज्ञान म्हळ्यार कसं न्ही, परमात्मो सर्वोत्तमो, लक्ष्मी तागेल बायल, पूत चतुर्मुख ब्रह्मो, गरुड शेषु तागेल रथ आनी मांच, रुद्र तागेल नातू, देवतीपुरी तागेल सकुटुंब परिवार, अशी एक तरतमा भाव. कसले एक आतां देवते तागेले घराचे कामाचे तागेले सेवक तशें पळय लेखल्यार घरा यजमाना पळोवका जाल्यार घरा यजमाना लागीं वचका, सेवका लागीं निमगूच मात्र ते यजमानाले वच्ची कशी म्हळ्यार तांणी सांगतीत जाल्यार बायलेले गुर्तस म्हण जाल्यार हांव तागेले बायलेले दोस्तीची म्हाका तिगेले उलयच आस म्हळ्यार कोणी मग्गी सोडतीत वैव्या. ताका तारतम्योक्त ज्ञान म्हणचें. परमात्मा पावका जाल्यार कोणा धरका, तांकां आमी धरका. तशी परमात्मा पावका त्या रितीर आमी इतर देवतेंगेले आराधन कोरका शिवाय तांणी चड म्हूण सांगून आतां आमी वार्डिके सांगू वतना त्या घरा यजमानान नेमका जाल्यार तागे लागीं सांगता शिवाय घरांत कोणाले की तुगेले बामणाकय सांग जेव तुगेले आनाले सांग रे म्हूण सांगून जेमकां ल्हान येना. तशी ताणी वोका म्हण जाल्यार तितली प्रीती आसल्या ताका राखून रब्बून सांगता. तशी परमात्मय तशी चंगा. आनी देवाल मुर्ती आराधन करताची, आराधन करून सर्व कर्म अर्पण करल्या परमात्मो प्रीती पावता म्हूण सांगला पळय. तशी सर्व कर्म अर्पण केल्ल्या म्हणले क्या तेवय पावना. परमात्मो सर्व कर्माचे अर्पण केल्ले मात्राकची आमकां मेळना. तशें जावन सात्वीक बुद्धीचो भक्तो परमात्माक अनन्य प्रितीन तो तागेले सेव करता, मनन करता, सर्व कर्म ताका समर्पण करता. कशी कर्मफल त्याग करून समर्पण करता, म्हाका कर्माचें फल नाका परमात्मा. आनी कशी म्हळ्यार हें कर्मय हांव केल्लेलें न्ही, म्हाका तूं प्रेरण दिलेलें आनी हें कोरका जाल्यार शक्ती अनुग्रह तुवें म्हाका दिलेलें. तशें जावन सर्व कर्म तूं आमी करीन करयलें म्हूण सांगून निरहंकार जावन परमात्माला प्रित्यर्थ जावन कर्म तो करता. परमात्माला अनन्य चिंतन करता. ज्ञान भक्ती वैराग्य हे पुराय गुणान परमात्माक शरणागती येता. तो शरणागती म्हळ्यार कशी जावका, अयम सर्वेष्टदाता मे सर्वानिष्ट निवारक. अयम सर्वेष्टदाता म्हाका कसलो सकट जावका सर्व दितल तोची. मेगेले सर्व अनिष्ट निवारक, मेगेले अनिष्ट पुरय तो नाश करता. आतां शुभम करोतु कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते म्हणटाची. शत्रुबुद्धी विनाशाय म्हळ्यार कसं न्ही, आमगेले भितर आसूचे काम क्रोध म्हणलेले सजन शत्रू सपळे आनी आमकां परमात्माले वच्चा सोणाची. तशी सर्व अनिश्ट म्हळ्यार त्याची परमात्माले वचुका म्हण जाल्यार तो आमगेले अनिश्ट पुरे निवारण करता. म्हळ्यार आमगेले देहांतुले वायट बुद्धी ताण निवारण करता. अन्यक कसले जावका सर्वोत्कृष्टो अयम एव एकः, यो एकलोच सर्वोत्तम. हागेल्या पशी वैर म्हणाल कोणय ना. तदीयोहम समे पती अशस मिगेलो यजमानो म्हणून कोण लेखत की कोण ताका शरण येत की तसल साधकाक परमात्मो अनुग्रह करता. ह्या रितीची शरणागती आनी ह्या रितीरी अनुग्रह मात्र मोक्ष प्राप्ती करता. तरी मोक्ष जावका म्हणाल सात्वीक जिवो ताणें प्रयत्नपूर्वक खंयचे गुण साधन करका, ताण खंयचे गुण खंयचे चांग गुण साधन करका, खंयचे वायट गुण त्याग करका. हें कृष्णूची मुखार सुनू श्लोकांत सांगता पळया. निर्माण मोहा जित संग दोषाः अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैः विमुक्त
मुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् गच्छन्ति अमूढाः पदम् अव्ययं तत् अमूढाः तत् पदं तत् अव्ययं पदं गच्छन्ति अमूढाः अमूढा म्हळ्यार विमूढते नत्तिले अज्ञान नत्तिले ज्ञानी जन तत् अव्ययं पदं तें अव्यय जावन आशिल्लें श्रेष्ठ जावन आशिल्लें स्थान खंयचें तें परमात्माल स्थान गच्छन्ती वत्ताची तसले ते अमूढा म्हूण जावका जाल्यार कसकसल गूण आसूनच कसकसा गूण आसूं का ते आतां परमात्मा सांगता कोणाक अहंकार ना की मान मोह मिथ्या ज्ञान ना की निर्माण मोहा जित संग दोषा ते संग दोष म्हळ्यार विशयासक्ती आनी निरंतर संग ताजे निमती जावचे दोष कोण गेलवत की अध्यात्म नित्या सदा अध्यात्म ज्ञान आमकां जावका म्हूण सांगून निरंतर प्रयत्न करता की विनिवृत्त कामाः सर्व आशे दुखून मुक्त जाताच की परमात्माले श्रवण कीर्तनांतू मन दवरून घेवन सर्व विशयासक्ती दुखून सर्व कामां दुखून काम म्हळ्यार घरा काम न्ही काम म्हळ्यार आशी तंत दुखून निवृत्त जाताच की सुख दुःख इत्यादी द्वंद्वा दुखून कोण विमुक्त जाताच की तांणी मात्र परमात्माले सानिध्य पावताची म्हूण सांगलें ह्या विशय आत्तां कांय नवें सांगिल्लें न्ही कृष्णान हाजी फुडें विंगड विंगड अध्यायांत विंगड विंगड रितीर सांगला आत्तां त्या पुराय गुण मोट्टो करून तो हांगा सांगता रस कृष्ण शरणागती जावची रीती कशी परमात्मा लागी म्हूण म्हणलेले एक विशय हांगा कृष्ण सांगता सुरवेक मान अभिमान सोडका मोह अश्चनज मान अभिमान मोह म्हळ्यार कसं न्ही हांव हें अहंकार मिगेले हें ममकार मिगेल निमती म्हणली हें मद हें पुरय सोडका म्हूण म्हणटा गोरकुंबाराले एक विचार आसा कसं न्ही ते गोरकुंबार म्हणलेले एक सिनेमा तांते एक पद्य ಬರುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಹೋಗುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಎತ್ತನ ಎಮ್ಮಿ ಕಸಲೆ ಹಾಡುನ ಮತ್ತನ ಎಮ್ಮಿ ಕಸಲೆ ಹೊರುನ ಬಂದು ಹೋಗುವ ನಡುವೆ ಬರೀ ಕತ್ತಲೆ म्हणालो म्हळ्यार येतन कसले हाडूना वतन कसले होरूना म्हणून गोत्तसला री हांगा आमी ओट्ट करत आसतात न्हय म्हाका मिगेल कत्र मिगेल चेडवा कत्र मिगेल बायलेल कत्र मिगेल सुखा खातीर त्या जाय हें जाय आनेक जाय दुसरेक जाय हांव इतले लायक जावन आसुका तितले आमगे लायक म्हूण म्हळ्यार जे एक मानदंड कसले म्हळ्यार दुड्ड अशी आसुका 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 म्हणून हें कांय वतन कांय व्हरूंक ना तशें जावन आमी कत्तले अज्ञानान तो आमी आसताची म्हूण तशें जाल्यार इतलें आमकां कळ्ळें म्हण जाल्यार हें मिगेले हांव म्हणलेले अहंकार ममत्व कसो खातीर हांगा आमकां आमगेले पुर्वजन्माचें कर्म कसो आसा ताजे निमती जावन प्रारब्ध म्हणटाची ताजे निमती जावन सुख दुख्ख आदी द्वंद्व आमकां जेवचे सूख मेळटना आमकां सुखा वयरी एक प्रिती एक तें सूख जावका म्हूण म्हणलेली एक आसक्ती सकडें आमकां आसता जाल्यार ती चड जाली म्हूण जाल्यार आमी कोण म्हणलेले आमकां विसरता आमी कशा खातीर हांगा येयलीची हें पळय आमगेलें वें न्हय वें पुरे विसरची तितली आसक्ती आमकां जाता ती खंय तरी म्हळ्यार आमकां आमी विसरले व्हडणे आमकां हें शरीर दिलें परमात्माकय आमी विसरताची आक्काची भ्रांती भ्रमा म्हणचे आमी असल काणी पुराणांत मस्त पळयताची अजामिळाल काणी पळया चांग जावन आशिल्लो तो ब्राह्मण कन्याकुब्जाचो श्रोत्रियो वेदांग शिकिल्लो तसल ब्राह्मणूय एक वेशास्त्री म्हळ्यार तिणें एक विटपुरुशाल वटू निर्वस्त्र जावन ती सुखांतू बुड्डून आशिल्लें तें एक पळयल कुळो तिगेले वयर ताका मोह जाले ताका चांगी चंदी बायल घरांत तस जाल्यार तितले व्हड ज्ञानिके मोह सोणी ते मोह ताका अदप्पतना घेवन चमकले ती म्हणटा तूं ब्राह्मण तुका मरडी कोण घेना तुका करून घेवं जाल्यार तूं मिगेला बरें जावका म्हणून जालें की तिगेला बरें जावचें म्हळ्यार कसं न्ही अभक्ष खाल्लें अपान पिल्लो नाका जलेल केल्ली ताण वय बे वैशोत्र पुराणांत असली एक काणी आमी व्यंकटेश महात्म्यांत पळयताची माधव म्हूण म्हणलेलो ब्राह्मण तोय तशीच एक स्त्रीले सांगा पण तिगेलें घर तागेलें आनम्मा तागेले बायलेक पुरय सोडून तिगेलें म्हापशी वता तो
मस्त पाप करता तिगेल कतीर जावन तिक पसूच कतीर जावन कडेयरी म्हणटना तागेले एक चांग वेळू कसं की लागी येवन कितकी तक्क संतांगेल संग जाता संग म्हळ्यार कसं न्ही तो आसक्तीर चमकलेलो न्ही तो तांगेल मागशी बत्ता पोट्टा भुगतत ताका ती भायर घालता ताका घरा दुखून त्यांनी कसं की आहारांनी करतना काय दिताची ते खत्ता तांगेल ओटूच तांगेल मागशी बत्ता केन्ना ते आत्ता ವೆಂಕಟಗಿರಿ म्हणटा पळय तिरुपती ಬೆಟ್ಟ ताजी स्पर्श जतकी थंय तांणी थंय वराह मुर्तीक पळोवच्या बत्ताची थंय तागेल पादस्पर्श जाल्ले मात राका तो सर्व तागेल पाप थंयच वोंगता ही प्रकाणे आमी पळयताची तरी कंचे परमात्माले ज्ञानशिले ज्ञानींकय मोह म्हळेले सोणा ही माया म्हळेले भागवतांत आमी पळयताची रुद्रान परमात्माले मोहिनी रूप पळोवका म्हणटना तूं मिगेल माये शिरकता म्हणटा ना हांव पार्वतीन तितली तपस्या केल्या रे मन्मथान बाण सोडले रे माये शिरकना न तिलो तूं म्हाका तुगेलें रूप दाखोवका म्हणटा ती काणी उडगास दिला रे तुमकां जेव्हा वाजिला रे तुमकां कळटलें रुद्र समेत परमात्माल माये कशी पडलेलो म्हणटना आमी कसले क्षुल्लक जीव आमी तशी परमात्माल माया म्हळ्यार ती विष्णू माया ती लक्ष्मी ती त्रिगुणाक अभिमानिनी ह्या त्रिगुणा निमती आमकां हे माया मोह म्हळ्यार बंधनाक ती घालता ताचे खातीर परमात्मान म्हळेलें दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते मिगेल माय ती विष्णू माया तिगेल माये दुखून सोडोन घेवका जाल्यार मामेव ये प्रपद्यन्ते म्हाका कोण शरण येता की तांकां मात्र हे माये दुखून हांव सोडवायता तरी आमकां परमात्मान घालेल माये दुखून सोडवाका जाल्यार परमात्मू कारण परमात्माला अनुग्रह कारण म्हूण आमकां कळ्ळें आनी संगदोश म्हळ्यार कसले ते पुरय आमी पायच्या दिसाचे गितामृतांत पळया आज सांगिले हे गितामृत धारेंतले पुरुषोत्तम योगांतले विचारो परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयति एतत् श्रीहरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।